त्याच एक मुलगी भेटलेली काही दिवसापूर्वी. ती म्हणाली, की तिने आधी सुरुवातच अशी केली, की मी एकदम फिट आहे, मला काही झालेलं नाही. फक्त हे सिस्ट आहे दोन्ही ओव्हरीवरती. बाकी मला कसला त्रास नाही. मी एकदम म्हटलं, "काही टेस्ट आहेत का?" काही टेस्ट केलेल्या नव्हत्या. कोणत्याही टेस्ट नाही आहेत, पण मी एकदम नॉर्मल आहे. पण नंतर तिने इतक्या गोष्टी सुरू केल्या, की मला माझे केस खूप गळतायत, मला रात्रीची बिलकुल झोप येत नाही, माझी शांत झोपच नसते. मग ती जेव्हा नॉर्मलवर आली, त्यानंतर कळलं, की ती कितीतरी अनहेल्दी फूड, प्रोसेस्ड फूड खात असते. मला सकाळी चालायचं आळस आहे. ती अशा ठिकाणी काम करत होती, की तिला ती डायरेक्ट म्हणजे शी वॉज नॉट मॅरिड. तर डायरेक्ट 9-10 वाजता म्हणजे जायच्या ऑफिसही फॉर्च्युनेटली खूप जवळ होतं 10 मिनिटावर. तर ते पण ती तेवढं रिक्षाने जायची. चालत 10 मिनिटं डिस्टन्स असलेलं ती रिक्षाने जात होती. तरी आणि त्यानंतर ती त्याच वेळेला उठायची आणि मग तो टिफिन कॅरी करायची, जो आईनी रेडी केलेला आहे तो. आणि तो ती दुपारी खायची आणि तिकडे ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये काहीतरी मागवायची. चाट प्रकार किंवा डोसे आपलं सॉरी वडापाव, समोसा. आता ते जे बाहेरचं खाणं आणि घरी तू केलेलं खाणं ह्यात त्यांचा सोडा, कलर्स फरक पडतो. मग कोल्ड ड्रिंक तर मला पाहिजेच. तुम्ही ॲक्टिव्हिटी मला सांगूच नका, कारण मला अतिशय कंटाळा येतो. संध्याकाळी 6 नंतर मला चालायला आवडतच नाही आणि मग मी असं ढकलून खाल्लं तरी मला कंटाळा येतो. कारण वजन जास्त आहे. ती विशियस सायकल कुठेतरी ब्रेक व्हायला पाहिजे ना.